स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. इथे मी मस्त आज फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी बनवते. ही भाजी टिफिनसाठी पण मस्त बनवायला आहे द्यायला. त्यासाठी बघा इथे मी फ्लावर घेतलाय आणि 2 बटाटे घेतलेत. सगळ्यात पहिलं मी हा फ्लावर कापून घेते. हा फ्लावर जास्त मोठा पण नाही ठेवायचा, थोडा बारीक असंच कापून घ्यायचंय. ही फ्लावरची फुलं आहेत, ते पहिलं मी कापून घेते. फ्लावर पहिला बघायचं स्वच्छ असं, जास्त मोठी पण ठेवत नाही मी, असे बारीक बारीक करते. आणि शिजायला पण चांगले, त्याच्यामुळे मी असे हे देठ कापून टाकते. ते शिजले जात नाही लवकर, त्याच्यामुळे कापून घ्यायचे. देठ जास्त ठेवायचे नाही, असं शिजतो पण लवकर बारीक बारीक कापला तर. आणि बटाटा आहे ना, तो पण मी सोलून कापून घेते. आधी हा फ्लावर कापून घेते. इथे मी सर्व फ्लावर कापून घेतलाय, जास्त मोठे पण नाही, असं मध्यम केलंय, म्हणजे बारीकच आहेत. इथे आता एक भांडं घेतलं. इथे मी गरम पाणी करून घेतलंय, ते भांड्यामध्ये काढून घेते. त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली, कोथिंबीर पडली त्याच्यात, मीठ घालून घेते, थोडंसं करून घेतले. त्याच्यामध्ये हा सर्व फ्लावर मी घालून घेते. 5 मिनिटं मी असंच आहे पाण्यामध्ये ठेवते, गरम पाण्यामध्ये. आणि नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे. काही घाण वगैरे असेल, केड वगैरे असेल ना, तरी स्वच्छ बघून घेतली आहे मी. तरी पण एखादी असेल तर गरम पाण्यामध्ये वगैरे असं निघून जाईल मिठाच्या पाण्यामुळे. तशी स्वच्छच आहे हा फ्लावर. हे बाजूला ठेवून देते. आणि तोपर्यंत मी बटाटा कापून घेते. ते बटाटा मी सोलून घेते. एक घालायचं तर एक, 2 घालायचं, तुम्हाला ज्याप्रमाणे भाजी करायची असेल ना त्याप्रमाणे तुम्ही बटाटा घालून घ्या. कमी जास्त असेल पाहिजे तेवढी. इथे बटाटा सोलून घेतलाय आणि तो पण कापून घेते मी. असे पातळ लांबट कापून घेतलेत, म्हणजे जास्त जाड पण नाही आहेत आणि जास्त पातळ पण नाहीये. फ्लावर पण जास्त आपण जाड कापलं नाहीये ना, त्यामुळे बटाटा पण तसंच ठेवायचं. तर लांबट बरं वाटतात. बटाटा पण तोपर्यंत पाण्यात ठेवून देते आणि दोन्ही बटाटे मी कापून घेते. इथे मी गरम पाणी घातलं, हळद मीठ घातलं आणि थोड्या वेळासाठी भिजत ठेवलेली. परत एकदा मी स्वच्छ धुवून घेते. हे पाणी काढून टाकते आणि परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. इथे फ्लावर मी परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि ह्या बटाटा ठेवलेला पाण्यात घालून तो पण धुवून घेते. बटाटा आणि फ्लावर आपले स्वच्छ धुवून झालेत. आता जाऊ आपण फोडणीला घालायला. इथे भाजी फोडणीला घालायसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल घालून घेते. भाजी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घालून घ्या. मी ते 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून घेतलंय. इथे आता तेल गरम झालंय, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली फुटली गेली. थोडंसं जिरं घालते, हिंग घालते, थोडा कढीपत्ता घालून घेतलाय. फ्लावर घालून घेतो. फ्लावर घातले, बटाटा कापून घेतलेला तोही घालून घ्यायचे. त्यामध्ये 1 मिनिट परतून घेते बटाटा आणि फ्लावर. मी मीठ आताच घालणार आहे. मला जर नंतर घालायचं तर नंतर घालू शकतो, पण आता कसं लागतं व्यवस्थित मीठ, त्याच्यामुळे मी पहिलंच घालते. फ्लावर मध्ये पण घातलेलं मीठ धुण्यासाठी, त्याच्यामुळे मीठ कमी घालायचं. थोडंसं मीठ घातलंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. पण होती ही भाजी आणि खायला पण मस्त अशी, टिफिनला द्यायला एकदम छान अशी आहे. गॅस कमी करते, झाकण ठेवते आणि फ्लावर बटाटा मी शिजवून घेते. तिथे फ्लावर बटाटा घातला, झाकण ठेवून शिजत ठेवलेलं आणि मध्ये मी 1 ते 2दा असं परतून घेतलं ढवळून. आणि परत एकदा मी ढवळून घेते व्यवस्थित असं. बघायचं बटाटा वगैरे शिजलाय काय, थोडं शिजायचं बाकी आहे ते बटाटा. आणि फ्लावर पण बघते मी, असं शिजलाय फ्लावर पण आणि बटाटा पण थोडंसं बाकी आहे. आता मसाले घालून घेऊ. थोडीशी हळद घालते, मी मिरची पावडर घालून घेतले. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही घालून घ्या. 1 चमचाभर धना पावडर घालते. इथे अर्धा चमचा मी सांबार मसाला घालतो, त्याने मस्त एक चव येते. आणि परत एकदा मिक्स करून घेते. सर्व मसाले घातले. तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर थोडंसं तेलाचा वापर तुम्ही जास्त करू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. परत एकदा मी थोडं झाकण ठेवते. मसाले घातलेत आणि शिजून घेते. गॅस कमीच ठेवायचा आहे, झाकण ठेवते. इथे मसाले घातले, झाकण ठेवून मी शिजत ठेवली होती भाजी. आता झाकण काढून घेते, वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते. इथे आपली भाजी झटपट अशी वाफेवरची भाजी, फ्लावर बटाटा सुकी भाजी तयार झाली आहे मस्त अशी. चवीला तर एकदम अप्रतिम अशी भाजी लागते. सांबार मसाला नक्की घाला. आता इथे गॅस मी बंद करते, भाजी मी काढून घेते. इथे मस्त आपली वाफेवरची फ्लावर बटाटा भाजी तयार झाली आहे. खायला मस्त छान वाटते आणि झटपट अशी होते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू, धन्यवाद.